शेवटी भांडण करून करून तिला जायचंच होतं पूजाला, म्हणून ती सकाळपासून तिची किरकिरी चालू होती, तिची बडबडी चालू होती. सकाळपासून कोणाशी ना कोणाशी भांडणच काढत होती ती. मला उलटं बोल, बाबांना उलटं बोल, पोरांना मार, तसं तिचं नाटकं चालू होते. तेव्हाच मी ओळखलेलं, तेव्हाच म्हणजे माझ्या लक्षात आलेलं की हिला जायचं आहे. हिला जायसाठी ही मुद्दाम भांडणं काढायला लागली. म्हणून मी तिला इग्नोरच करत राहिलो आणि मी केलं पण. व्हिडिओमध्येच मी रागाच्या भरात बोललो, म्हणजे जो सकाळी व्हिडिओ अपलोड केला आहे ना त्यामध्येच मी फक्त, म्हणजे हा पण व्हिडिओ मी सकाळी शूट करतोय पण हा रात्री अपलोड करेल ना, म्हणून म्हणलं सकाळच्या व्हिडिओत. मग मी तिला बोललोच नाही, पण व्हिडिओमध्ये मला काही तिचं ते पटलं नाही, त्यामुळं मी जरा माझी सटकलीच. मग मी बोललो. आर्यन खूप रडत होता. ती तर रडून नाटकं करायला लागली, तिला जायचंच होतं म्हणून रडायला लागली सतत. म्हणलं तुम्ही तुमचे कपडे वगैरे घाला, तयारी करा, सोडून येतो मी. ती नंतर काय आधी साडी घातलेलीच होती. मग ती गेली शाळेमध्ये. पोरांची एक आज शनिवारचा हाफ दिवस ना, हाफ डे शाळा असते, तर त्यातनं पण एक ब्रेक होतो ना मध्ये, तर तो ब्रेक झालता. तेव्हा गेली फन सन गेली आणि त्यांना बोलवून घेऊन आले. रडत होती. पिकअपमध्ये जाते, इथं कामाचा पिकअप जातो ना तिकडं, त्यामध्ये जाते, कुठं बसनं जाते, असं करत होती. म्हणलं पोरांना तुम्ही तयारी करा, म्हणलं मी तुम्हाला सोडून येतो. मग मी असं म्हणल्या त्यांनी फटाफट कपडे वगैरे चेंज केले. गेलो, सोडलं आणि बटन मारला गाडीचा की मी वळालो. मग पोरं लय रडायला लागले. खूप रडत होता आर्यन. मग त्याला मी निघून आलो ना संदेशिंग तिथून, मग तिनं लगेच फोन केला की आर्यन खूप रडायला लागलाय आणि त्याला घेऊन जावा, परत या. म्हणलं नाही, काय का कर ना ते बघ, म्हणलं तुझं तू. म्हणजे काय ना, मी आता एवढं मी काय बोलत होतो, मी सोडून येतो, संध्याकाळी घ्यायला येतो, दिवसभर संध्याकाळी घ्यायला येतो. आता मला तिथं थांबायचं नाही, ते माझं मत. मला तिथं नाही थांबायचं. ते आपलं घरादाराचं, आपल्या लेकरांचं विचार तिच्या मनात नाही येत. आता उद्या जर तिला बाबा तिनं बोलली असती उद्या येते, ठीक आहे, उद्या पण शाळेला सुट्टीच असते, ठीक आहे, उद्या संध्याकाळपर्यंत पण ती राहू शकली असती प्रेमानं. उद्या संध्याकाळी या बरं घ्यायला, मी उद्या संध्याकाळी येते, परत मी सतत नाही पळत तिकडं. हां, इथं काही लय लांब आहे का ते 17 बाऱ्या तिथं जायला. घर परपंचाचा विचार नाही करायचा. बाईनं फक्त काय माहेरचाच विचार करावा, काय कधी यावं कधी जावं एवढाच विचारात असावं. काय तिला असं मूडच नाही, म्हणजे तिचं असं मनापासून ती या घरात हसून खेळून नाही. कधी बघावं तेव्हा माझं याचं असं झालंय, माझं त्याचं तसं झालंय, मला इकडं जायचंय, मला तिकडं जायचंय. आता मागं तिच्या भावाला पोरगा झाला, तर मी सगळ्याच्या आधी मनानच तिला घेऊन गेलो. मी तिथं दवाखान्यात जाऊन भेटून करून आम्ही आलो. मग तिथून आल्यानंतर परत आम्ही एक 2-4 दिवसानं मुंबईला गेलो लग्नासाठी. तिकडून आलोय ना तेव्हापासून मला जायचंय. आता तू बघितलंय ना त्या लेकराला, तू बघितलं ना एकदा जाऊन. मग तिकडून आल्यापासून 8 दिवस तिचा तसंच होतं. मग ती कामाला चालली. 4-8 दिवस 5-6 दिवस ती कामाला गेली, 5 दिवस गेली कामाला गेली आणि परत सरळ बोलायला लागली की तुम्ही कुठं जात नाही, करत नाही, तुम्ही घरी बसूनच राहता, मग मी का जाऊ, मी का मरू. अगं बाई, इथं कामच नाही, ते तुला पण माहिती आहे. वजाची कामं नाही करत मी, हे तुला पण माहिती आहे. मग एवढं माहिती असून पण तू माझी परीक्षा घेते काय. मी कामाला जाणार नाही, तुम्ही बसून खाणार, मी का जाऊ. व्हिडिओत कशी बोलली ती, मी थेपून घालायला तुम्हाला तेवढ्या पुरती येऊ का म्हणा पटकनी. म्हणजे घरात मुलाबाळांनाच देत असेल, मी पण नवराच आहे की. हां, नवरा मुलं बाळ यांना जेवायला करून देते, म्हणजे ती आमच्यावर हेच करते काय, उपकार. घरात बाया स्वयंपाक करत नाहीत. बरं, ती कामाला पण गेले नाही, राहिली बसून. ठीक आहे, मग मी तिकडं गेलो पंढरपूरला. मग दादा मी आलाव. मग 2 दिवस ते राहिले, ते गेले ना, तसं तिचं तोंड चालू, मला जायचंय. ते आलते तेव्हा एकदम मस्त हॅपी चालू होतं. तिकडून पण फोन येतात ना तिला, ये कामधंदा नाही, ये काही लोणचं टाकणार आहेत की काय देवालाच माहीत आणि त्यांनाच माहीत. मग आर्यनला म्हणलं, आर्यन रडू नको पिल्या,
संध्याकाळी या नाही तर उद्या या. उद्या या म्हणलं. मी घ्यायला फिरायला नाही येणार, तुम्ही या म्हणलं उद्या. मी जाणारच नाही. मी त्याला मुद्दाम आर्यनला बोललोय पण, हां मी येतो घ्यायला तुला, पण मी जाणार नाही. ते असं इथं त्यांची दुसरी पण पोरग्या येत्यात जात्यात, तिला घ्यायला येत्यात जात्यात. मग हिला काय होतंय घ्यायला जायला, म्हणजे येऊन घेऊन जायला. तरी पण मी जाऊ द्या म्हणत असतो, कारण आपण गरीब आहे. आपण मी किती जरी म्हणलो मी भिकारी आहे ना, मी थोडीच असा पैशावाला आहे. मी भिकारी आहे. मला कायच नाही, मला घर नाही दार नाही काय नाही. मला माझी परिस्थिती नाही ना जास्त. जाऊ द्या काय का असं ना, आपण किती काय असलो आपण काय त्यांना मागायला जात नाही. येऊन घेऊन जा बरं. नाही पण याला मीच विचार करतो, जाऊ दे कुठं आपणच आहे आपलं बाबा गरीब. आपली परिस्थिती अशी नाही श्रीमंत, पण बाई आपल्याला साथ देणारे नाही. मग तिच्या मनासारखं नाही वागलं की घरात भांडणं काढते. पोरांना मार, मला उलटं बोल, बाबांना उलटं बोल. इथं तर लोक आजूबाजूचे नुसतं तमाशा बघायला असतात. म्हणून मीच बारीकपणा घेऊन तिला सोडून येतो, घेऊन येतो. पण यावेळेस मला तिथं थांबायचं नव्हतं. मी गेलो, सोडलो, आलो. उद्या मी तिला सांगितलंय 17 वेळेस गाडीवरनं उत्तरपर्यंत तिला मी सांगत राहिलो आहे, उद्या तुझं मनानं ये. सोमवारी आता ती काय बोलली, मी 2-3 दिवस येईल. परवा दिवशी पोरांची शाळा असते, त्यांचं हाच मेन पाया चांगला व्हायला हवा. आता रोहनचा कच्चा पाया झाला तर तो एवढा नाही हुशार. आर्यन हाय चांगल्यापैकी, त्याला जरा करतो तो शिक्षण घेतो, बुद्धी त्याची चालती. मग त्याची पण आता शाळा बुडली तर त्याचा पाया डगमगणार. मग पायात जर नीट नाही झाला तर घर कसा व्यवस्थित होईल. सांगण्याचा उद्देश असा की तो आत्ताच नाही जर अभ्यासात शाळेत कंटिन्यू नाही राहिला, त्याला काय समजणार आहे. त्याला नाही समजलं मग तो कुठला हुशार होणार आहे, नाहीच. मग त्यांची शाळा नाही बुडवायची. फक्त माझा एवढाच हेतू असतो. नाहीतर ती तिकडे 1 महिना जाऊन जरी बसली मला नाही फरक पडत. पोरांच्या हाल होत्यात, पोरं रडत्यात, माझ्यासाठी खूप रडत्यात ते. आता मी खरं तेव्हा व्हिडिओ काढायला हवा होता. आर्यन मी निघताना जोरजोरात ढसा रडायला लागला. परत तो माझ्या मागं पळत येत होता. मी आलो सनकावून. मग घरी आलो, फोन केला मी. रोहननं फोन उचलला. रोहनला म्हणलं रोहन आर्यनकडं दे. तो फोनमध्ये रडत होता. त्याला म्हणलं रडू नको, या उद्या. आता बघू की ती उद्या मनानं येते का पुढं अजून भांडणं लांबवते का काय होतं. आता ते पुढं तुम्हाला समजलं. आणि मग तुम्ही मला चुकीचं ठरवताना, ठीक आहे मी चुकीचाच आहे, कारण मी गरीब आहे, कारण मी घरीच बसून खातोय. बायकोच्या जेवावरती कामाला जाते, मी खातोय बसून, त्यामुळं मीच चुकीचं आहे. चालतं, काय नाही ठरवा. सगळेच मला चुकीचं म्हणतात तर जाऊ द्या.